हेलो। हेलो सर। हाँ सर, कैसे हैं सर आप? अरे मैं बढ़िया हूँ, तुम बताओ क्या हाल है? सर वो आपसे ये पूछना था कि आपका इंक्रीमेंट हुआ है क्या सर? अरे एज यूजुअल जैसा हर बार होता है। तो सर क्या आपने फ्लेक्सी बेनिफिट लिए हैं? हाँ हाँ ले लो, फ्लेक्सी बेनिफिट तो अच्छा ही होता है, टैक्स के लिए फ़ायदा मिलता है। सर एक्चुअली बात यही है ना कि मुझे भी लेना है सर, लेकिन सर मैं ना थोड़ा कंफ्यूज हूँ कि फ्लेक्सी कंपोनेंट काम कैसे करते हैं और सर टॅक्स लायबिलिटी कम करने में कैसे मदत मिलेगी। तुमचे देखील इन्क्रीमेंट झाला असेल किंवा नवीन कंपनी जॉईन करणार असाल तर फ्लेक्झी बेनिफिट किंवा फ्लेक्झी कंपोनंट बद्दल नक्की माहिती घ्या। त्यामुळे तुम्हाला टॅक्स वाचवता येईल। कोणतीही कंपनी कर्मचाऱ्याचा पगार सीटीसी म्हणजेच कॉस्ट टू कंपनीवर कॅल्क्युलेट करते। एका पूर्ण आर्थिक वर्षात कंपनी किती रक्कम कर्मचाऱ्यासाठी खर्च करते त्याला सीटीसी म्हणतात। सीटीसी मध्ये अनेक कंपोनेंट्स असतात ज्याचा वापर करून टॅक्स वाचवता येतो। त्याबद्दल आता सविस्तर माहिती घेऊया। नोकरदार व्यक्तीच्या सीटीसीमध्ये फिक्स कंपोनंट, रिबर्समेंट किंवा फ्लेक्सी बेनिफिट आणि इतर कंपोनंट असे 3 भाग असतात। फिक्स कंपोनंटमध्ये बेसिक सॅलरी, एचआरए आणि स्पेशल अलाउन्सचा समावेश होतो। सीटीसीमध्ये बेसिक सॅलरीचा हिस्सा 40 ते 50% असतो। तसंच स्पेशल अलाउन्स हा करपात्र असतो। एचआरए बेसिक सॅलरीच्या 50% पर्यंत असू शकतो, ज्यावर सवलत मिळवता येते। हाऊस रेंट अलाउन्स क्लेम करण्यासाठी कंपनीकडून एचआरए मिळत असावा आणि घर भाडे तुम्ही भरलेले असावे। सवलतीचे गणित हे एचआरएच्या स्वरूपात मिळणारी रक्कम मेट्रो शहरांमध्ये बेसिक सॅलरी प्लस डीएचा 50% आणि नॉन मेट्रो शहरात बेसिक प्लस डीएचा 40% आणि भाड्याची मूळ रकमेमधील बेसिक सॅलरी प्लस डीएचा 10% घटवल्यानंतर येणारी रक्कम अशा 3 बाबींवर अवलंबून असतो। या तिन्हीमध्ये जे कमी असेल त्यावर कर सवलत मिळते। कर्मचाऱ्याची करपात्र रक्कम कमी करण्यासाठी कंपनी त्याच्या पगारात अनेक कंपोनंट समाविष्ट करते, त्याला फ्लेक्सी कंपोनंट किंवा रिबर्समेंट म्हणतात। कंपनी कर्मचाऱ्यांना कामादरम्यान प्री फूड व्हाउचर सारखे 4 सोडेस्को कुपनच्या मार्फत फूड अलाउन्स देते। या अंतर्गत एका वेळेच्या जेवणासाठी 50 रुपये आणि दिवसातून 2 वेळेसाठी 100 रुपये मिळतात। 22 दिवसांच्या हिशोबाने दर महिन्याला 2200 रुपये आणि वर्षाला 26400 रुपये करमुक्त होतात। अशा प्रकारे कर्मचाऱ्याला इंटरनेट, फोन, पुस्तके, वर्तमानपत्रे, मॅगझिन, लिव्ह ट्रॅव्हल्स अलाउन्स, कार लीज, कार मेंटेनन्स, इंधन खर्च, हेल्थ क्लब आणि ड्रायव्हर पगारासारखे खर्च रिबर्समेंट करण्याचा पर्याय देखील मिळतो। याची माहिती एचआर पोर्टलवर देखील मिळते। अगर आपकी कंपनी के थ्रू एक एग्रीमेंट होता है, एक लीजिंग कंपनी आपका और आपकी कंपनी का, अगर ये लीजिंग के थ्रू अगर आप कार नया परचेस करते हो तो उसमें बहुत सिंपल अरेंजमेंट है। आपको एक नई कार चाहिए थी, आपने एक नई कार ले ली। अगर आप ये ईएमआई पे लेते हो तो इसको आपका कोई टैक्स में बेनिफिट मिलता नहीं है। पर अगर आप लीजिंग से लेते हो और लीज का जो एक आपको लीज रेंटल पे करना है वो आपके सैलरी से डायरेक्ट डिडक्ट हो जाएगा और ये जो अमाउंट है वो आपको टैक्सेबल नहीं रहेगा। तो आपको जो एक नई कार खरीदनी है, अगर ये आप लीजिंग के माध्यम से खरीदते हो और जो आपका 3 या 5 साल का लीजिंग कंप्लीट हो जाएगा, वो कार आपके नाम पे ट्रांसफर हो जाएगी। तो दिस इज एज गुड एज बाइंग न्यू कार, बट एक लीजिंग ऑप्शन के द्वारा। तो ये भी आपके सैलरी कंपोनेंट का एक हिस्सा हो सकता है और इसके ऊपर आप टैक्स बचा सकते हो। आता 5 रिबर्समेंट मॉडेल कसे काम करते ते जाणून घेऊया। रिबर्समेंट क्लेम करण्यासाठी खर्चाशी निगडीत सर्व कागदपत्रे तुम्हाला कंपनीमध्ये सबमिट करावी लागतील। खर्चाची मूळ रक्कम किंवा सॅलरीमधील रकमेवर कर वाचवता येतो। रिबर्समेंटची रक्कम ही सॅलरी इन्कम मधून घटवली जाते, ज्यामध्ये इन्कम आणि त्यावरील कर दोन्ही हे कमी होतात। समजा आलोकचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल आणि त्याने कंपनीकडून फूड कुपनच्या स्वरूपात 26400 रुपये, ड्रायव्हर सॅलरीसाठी 20000 रुपये, गाडी खर्च किंवा इंधन खर्च 32400 रुपये, हेल्थ क्लब रिबर्समेंटसाठी 24000 रुपये, इंटरनेट रिबर्समेंटसाठी 18000 रुपये मिळाले। त्याने या 2,20,800 रुपयांचे फ्लेक्सी कंपोनंट निवडले तर त्याचे उत्पन्न कमी होऊन 7,79,200 रुपये होईल। bankbazaar.comच्या टॅक्स कॅल्क्युलेटनुसार आलोकने 1.5 लाख रुपयांचे डिडक्शन क्लेम केला, ज्यामध्ये ईपीएफमध्ये त्याचे कॉन्ट्रीब्युशन देखील समाविष्ट असेल। अशा वेळी उत्पन्न कमी होऊन 60,61,000 रुपये राहील। रिबर्समेंट न घेतल्यास हे इन्कम 8,50,000 रुपये होईल। 50,000 रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन मिळाल्यानंतर रिबर्समेंटवर आलोकला सुमारे 30,000 रुपये कर चुकवावा लागेल। तेच त्याने फ्लेक्सी बेनिफिट न घेतल्यास 75,400 रुपये कर भरावा लागेल। म्हणजेच कर म्हणून 45,000 रुपये जास्त भरावे लागतील। देखो 2 तरीके के आपके चीज़ें आपको समझनी होगी। जो डिडक्शंस की बात कर रहे थे, जैसे हो गया एटीसी, एटीडी, एटीजी,
ये सब अगर आपने डिस्क्लोज नहीं भी किया है कंपनी में, फिर भी वो डिडक्शन बोले जाते हैं और उसका आप इनकम टैक्स जब फाइलिंग कर रहे हो तब बेनिफिट ले सकते हो। तो अगर आपने LTA चूज़ नहीं किया है, आपने फूड कूपन वाला सिलेक्ट ऑप्शन नहीं किया है, तो आप जब रिटर्न फाइल करने जाओगे तब उसका बेनिफिट नहीं मिलेगा, क्योंकि ये सारे जो है ना वो एक रियम्बर्समेंट के तौर पे, एक कंपनी के पे स्ट्रक्चर के तौर पे, एक सैलरी स्ट्रक्चर के तौर पे आपको बेनिफिट मिलते हैं और नहीं कि इनकम टैक्स के डिडक्शन के तौर पे। इतर कंपोनंटमध्ये EPF, NPS, ग्रॅच्युटी, इन्शुरन्स प्रीमियम आणि व्हेरिएबल पे समाविष्ट असतात. EPF, NPS आणि इन्शुरन्स प्रीमियमच्या कॉन्ट्रीब्युशनवर कर सवलत मिळते, पण व्हेरिएबल पेच्या स्वरूपात मिळणाऱ्या रकमेवर कर लागतो. तुमच्याकडे देखील फ्लेक्झी कंपोनंटचा पर्याय उपलब्ध असेल तर तो नक्की घ्या. अनेक लोक पेपर वर्क किंवा हातात कमी पगार येईल या भीतीने फ्लेक्झी कंपोनंट घेत नाहीत, पण या माध्यमातून बिल देऊन रिइम्बर्समेंट क्लेम करता येते. हे पैसे तुम्हाला परत मिळतात आणि त्यावर टॅक्स भरावा लागत नाही. फ्लेक्झी कंपोनंट नाही घेतला तर तेवढ्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागेल. प्रत्येक कंपनीमध्ये सॅलरी स्ट्रक्चर वेगवेगळं असतं. जर तुमच्या कंपनीने फ्लेक्झी बेनिफिटचा पर्याय दिला तरच तुम्ही त्याची निवड करू शकता. फ्लेक्झी कंपोनंट संदर्भात तुमच्या कंपनीची पॉलिसी काय आहे याबद्दल तुमच्या HR कडून माहिती घ्या. तसेच CA चा सल्ला घेऊन जास्तीत जास्त टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न करा.